नमस्कार. काल एक बातमी आली आणि त्या बातमीवरून काल दिवसभर जोरदार चर्चा होती. बातमी काय होती? तर उभाटा सेनेच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड होणार. कधीतरी जून महिन्यात ही निवड होणार आहे. आता मला सांगा की यात बातमी काय आहे? जो पक्ष घराणेशाहीचा आहे, त्या पक्षामध्ये राजाचाच मुलगा राजा होतो. आणि उबाटा सेनेमध्ये आता कार्याध्यक्ष कोण आहेत? तर आता कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा हाच जर भविष्यात कार्याध्यक्ष होणार आहे, तर यात बातमी काय आहे? फक्त कालावधी ही कदाचित बातमी असू शकते आणि जून महिन्यात ते होणार आहे, त्यामुळे ती बातमी आहे. पण याच्यात बाकी काहीही नव्हतं. आता एक गोष्ट स्पष्ट होती की बातमी कधी असती, तर कार्याध्यक्षपदी भास्कर जाधव, कार्याध्यक्षपदी कोणते अनिल परब किंवा मिलिंद नार्वेकर यांची निवड होणार, असं काहीतरी तुम्ही ऐकलं असतं किंवा बघितलं असतं तर कदाचित ती मोठी बातमी झाली असती. आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होणार याच्यात बातमी तसं काहीच नाही. मग दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या, चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं, त्याच्यावर प्रतिक्रिया, क्रिया, काय 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 सुरू झालं. पण बातमी शोधायची असेल तर या बातमीमध्ये नेमकं काय आहे त्याच्या मागची बातमी शोधणं हे गरजेचं असतं. आणि ती बातमी जर काय असेल तर आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय जे आहेत, म्हणजे मगाशी नाव घेतलं त्याप्रमाणे कोण अनिल परब असतील, त्यानंतर मिलिंद नार्वेकर असतील, संजय राऊत असतील, यांच्यासाठी वाईट दिवस सुरू होणार आहेत, ही बातमी आहे. आणि हेच कोणी बोललं नाही आणि त्यामुळे मला ते तुम्हाला सांगावं लागतंय. आता आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होणार, हे अगोदरपासून ठरलं होतं, निश्चितच ठरलं होतं. आज ना उद्या आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणारच आहेत. पण खासदारांनी सांगितलं म्हणून आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार आहेत का? तुम्हाला आठवत असेल की मध्ये खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खासदारांनी ही मागणी केली, असं काहीतरी बातमी आली होती की उद्धव ठाकरे यांना शारीरिक त्यांच्या काही लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे बाहेर फिरता येत नाही. मग आदित्य ठाकरे यांनी का फिरू नये, त्यांनी का जाऊ नये, ते का फिरत नाहीयेत, अशी मागणी खासदारांनी केली होती. थोडक्यात काय तर खासदारांनी अप्रत्यक्षरित्या त्यावेळेस म्हणावं आपण की उद्धव ठाकरे यांना एक हिंट दिली की तुम्ही आता रिटायर्ड व्हा आणि आदित्य ठाकरे यांना पुढे या आणा आणि त्यांना कार्याध्यक्ष करा. आता ती हिंट ही उबाटा सेनेचे प्रमुख अर्थात उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतली का, हा मुद्दा आहे. त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे हे अगोदरपासून, म्हणजे मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जी झाली तेव्हापासून पक्षावर आपला कंट्रोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणतात की त्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी कोणीतरी उमेदवार दिला आणि अ, अनिल परब यांचा उमेदवार मागे पडला आणि त्यावरून मग अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांना तक्रार केली की असं असं होतंय, माझा उमेदवार दिला जात नाहीये. थोडक्यात काय तर आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम, जी नवीन आमदारांची टीम आहे, ही टीम उबाटा सेना आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तोच खरं म्हणजे बातमीचा आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू असणार आहे. मी तर त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे पार्ट 1 झालेला आहे. आता एकनाथ शिंदे पार्ट 2 होणार का, ही बातमी आहे मित्रांनो. लक्षात घ्या, एकनाथ शिंदे पार्ट 2
ही बातमी आहे. आता पार्ट 2 कसा, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल. ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा कंट्रोल घेतला, त्यानंतर काय झालं, तर त्यांनी त्या पहिली गोष्ट काय केली असेल, तर जे जे ज्येष्ठ नेते आहेत यांना हळूहळू साईड ट्रॅक करायला सुरुवात केली. मग त्यात मनोहर जोशी असतील, सुधीर भाऊ असतील, असंख्य अन्य मंडळी असतील की जी बाळासाहेबांच्या जवळ होती, त्यांना साईड ट्रॅक करायला सुरुवात केली. आणि तेही बिचारे साईड ट्रॅक झाले. मनोहर जोशी कुठेतरी लुडबुडत होते, तर त्यांच्यावर हल्ले झाले. इतकी वाईट परिस्थिती मनोहर जोशींची झाली. आणि मग उद्धव ठाकरे यांनी स्वतःची टीम काढली आणि ती प्रस्थापित केली. या टीम मध्ये जी जी मंडळी होती, मिलिंद नार्वेकर, त्यानंतर त्यावेळेस रवींद्र वायकर होते, त्यानंतर अनिल परब आहेत, ही जी काही टीम आहे त्यांची, ती टीम, त्या टीमने शिवसेना कॅप्चर केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे निष्ठावंत होते, ज्यांना खरंच शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल आत्मीयता, तळमळ होती, ते सगळे दुखावले गेले. सत्ता आली महाविकास आघाडीची, पण उद्धव ठाकरे काही आपल्या टीमच्या बाहेर पडले नाही. त्यांनी आमदारांची, अगदी मंत्र्यांचीही गाऱ्हाणी ऐकली नाहीत. आणि त्यानंतर सुरू झालं ऑपरेशन एकनाथ शिंदे 1. हे सुरू झालं. आता मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे 1 का झालं, केवळ केवळ तोच मुद्दा होता का, तर नाही. या टीमने, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या त्यावेळच्या टीमने, या सगळ्या जे करते होते, म्हणजे स्वतः निवडून येण्याची त्यांची कॅपॅसिटी होती, त्यानंतर लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आस्था होती, ते शिवसैनिक म्हणून काम करायचे, असे जे सगळे होते, ते हळूहळू साईड ट्रॅक त्यांना करण्यात आलं. आणि मग एकनाथ शिंदे 1 झालं. आता मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे 2 कधी होईल, आणि तोच महत्वाचा मुद्दा आहे. जे उद्धव ठाकरे यांनी केलं, म्हणजे जे पित्याने केलं, ते पुत्र करणार नाही असं नाही. किंबहुना पुत्राच्याकडे बाळासाहेबांचा आदर्श किती आहे माहित नाही, पण पित्याला पुत्राने जवळून बघितलेलं आहे, त्यांच्यासोबत मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि अशा वेळेस पुत्राकडून पित्याचं अनुकरण होऊ शकतं का, तर ते होऊ शकतं. आणि किंबहुना ते झालेलं आहे मित्रांनो, झालेलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्याची चुणूक दिसली. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे लॉयल, पण आदित्यचे नाही, त्यामुळे त्यांचा उमेदवार नाही पुढे देऊ केला. आदित्य ठाकरेने आपल्या उमेदवार आला पुढे तिकीट दिली. हा मुद्दा आहे. आणि ते होणार आहे, लक्षात घ्या, ते होणार आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये काय झालं, एक जागा होती महाविकास आघाडीकडे, आणि तिथे आदित्य ठाकरे यांना प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी द्यायची होती. पण ती उमेदवारी देताना, प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली, तर आपलं काही खरं नाही असं संजय राऊत यांना वाटलं. आणि संजय राऊत यांनी अगोदरच नाव फोडून टाकलं, ते म्हणजे शरद पवारांचं. आणि त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी मागे पडल्या, आणि शरद पवार यांचं नाव पुढे आलं. म्हणजे थोडक्यात तो गेम कोणी केला, संजय राऊत यांनी केला. आता एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो की संजय राऊत स्वतःच्या मनाने काहीच करत नाही. ते उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही, किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदेश दिल्याशिवाय काही करत नाही. आणि त्यामुळे संजय राऊत जर असं बोलले असते किंवा असतील, किंवा बोललेच ते,
तर त्याच्या मागे कोण असणार आहे? उद्धव ठाकरे असणार आहेत. आणि त्यामुळे संजय राऊत बोलले, पण आदित्य ठाकरे यांचा रोष हा संजय राऊत यांना सोसावा लागला. आणि संजय राऊत हे उबाटा सेना संघटनेत मागे पडले मित्रांनो, मागे पडले. त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की आपल्याला त्यांना आता काही पक्ष सोडावा लागतोय की काय, म्हणजे उबाटा सेना सोडावी लागते की काय. एक वादळ मध्ये घुंगावून गेलं, पण ते शमलेलं नाहीये, ते थोडस शांत झालेलं आहे. आणि ज्या वेळेस आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होतील तेव्हा ही सगळी मंडळी जी आज उद्धव ठाकरे यांचे लॉयलिस्ट मानले जातात, ते सगळी मंडळी या रांगेत असणार आहेत, रांगेत असणार आहेत. आणि आदित्य ठाकरे हे आणि त्यांची टीम, म्हणजे ते वरुण सरदेसाई वगैरे, सूरज चव्हाण वगैरे, ही टीम उबाटा सेना कंट्रोल करणार आहे. पण एक गोष्ट होणार आहे, एक गोष्ट होणार, आणि ती कोणती? की मनोहर जोशी असतील, त्यानंतर नारायण राणे असतील, इव्हन राज ठाकरे असतील, सुधीर भाऊ असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी त्यावेळेस जे दुःख, अपमान, क्लेश सहन केलाय ना, तो सगळा टीम उद्धव ठाकरे यांच्या वाटेला येणार आहे. मंडळी, नियती आहे, तिचं चक्र गोल असतं, ती पुन्हा पुन्हा त्याच अक्षावर फिरत असते. लक्षात घ्या, आज तुम्ही वरती आहात, काही दिवसाने तुम्ही खाली जाणार आहात. जे या लोकांनी भोगलं उद्धव ठाकरे यांच्या टीममुळे, तेच उद्या उद्धव ठाकरे यांची टीम आदित्य ठाकरे यांच्या टीममुळे भोगणार आहे. आणि बातमी शोधायची असेल ना मित्रांनो, तर ती ही बातमी. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.